नीट बोलायला सुरुवात करू ना थोडंसं. हां, पंकज देसले नमस्कार. माझा आवाज येतोय? मला जस्ट हे सांगा जरा, माझा आवाज पोचतोय की नाही, फक्त मला तेवढं एकदा हे द्या. थँक्यू. आपण सुरू करूया ना. हो, महापॉलिटिक्सच्या या मंचावरून मी आपणा सर्वांशी संवाद साधतो आहे. महापॉलिटिक्स एक राज्यातलं वेगानं लोकप्रिय होत असलेलं न्यूज पोर्टल आहे आणि मी मनापासून धन्यवाद देतो सर्वप्रथम महापॉलिटिक्सच्या संपादकांना आणि त्यांच्या संचालकांना आणि की त्यांनी मला या व्यासपीठावर येण्याची संधी दिली. माझा आवाज पोचला नाही का अजून? कारण चंद्रकांत म्हात्रे म्हणतात की सुरुवात करा. हो, सुरू तर करतोय मी पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार करतो आणि महापॉलिटिक्स या न्यूज पोर्टलचं, या प्लॅटफॉर्मचं मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी मला आपणा सर्वांशी संवाद साधण्याची संधी दिली. महापॉलिटिक्सचा प्रश्न असा होता की सर्वत्र शाळा सुरू करण्याची घाई झाली आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटामध्ये पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. स्वतः माननीय मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की शाळा फिजिकली सुरू करण्याची आवश्यकता नाही, मात्र शिक्षण सुरू राहायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या या मताशी असहमत होण्याचा काही मुद्दा नाही आणि त्यांचं म्हणणं बरोबर खरं आहे की शिक्षण सुरू राहायला पाहिजे, ते शिक्षण खंडित होता कामा नये आणि त्यासाठी सगळ्या शाळांची, शिक्षकांची तयारी आहे. पण करोना व्हायरसचं संकट इतकं मोठं आहे, दाट आहे की आपण शाळेत मुलांची गर्दी नाही करू शकणार. कारण मुलं लहान असतात आणि ती लवकर संसर्गाला बळी होण्याची शक्यता असते आणि म्हणून शाळा चालू होऊ नयेत या मताचे आपण सारेजण आहोत. आणि जोवर वॅक्सिन येत नाही तोवर शाळा ठरणार नाही. एकदा वॅक्सिन आलं, नॉर्मलाइज झाल्या सगळ्या गोष्टी की मग आपण करू शकू. केवळ लॉकडाऊनने परिस्थिती येईल हे जे आपल्याला आधी तेही आता फेल गेलेलं आहे. कारण कठोरात कठोर लॉकडाऊन काही 100 मध्ये असलेल्या केसेस आता काही लाखात व्हायला लागलेल्या आहेत. एकट्या महाराष्ट्रामध्ये आताच 1,62,000चा टप्पा आपण ओलांडला आहे. प्रत्यक्षात संसर्ग खूप मोठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आकडा कदाचित मोठा असेल, कारण टेस्टिंग काही तेवढं पूर्ण मोठ्या प्रमाणावर होत नाही आहे. लोक की यंत्रणा कमी पडते आणि त्यामुळे शाळा या घडीला सुरू होणं हे अवघड आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत माझं वेगळं मत आहे की
ऑनलाईन शिक्षण हे सर्वत्र पोचू नाही शकत. आपल्या राज्यात 2,30,00,000 घरं आहेत, त्यापैकी 15 ते 16% घरं अशी आहेत की जिथे साधा टी व्हीसुद्धा नाही. कम्प्युटर तर फार लांबची गोष्ट, आणि कम्प्युटर किती घरात आहे तर फक्त 3% घरात आहे. आता 3% घरात कम्प्युटर आहे. स्मार्टफोन किती टक्के लोकांकडे अवेलेबल आहे? 50%हून अधिक लोकांकडे स्मार्टफोनच नाही आहे. आणि नेटवर्क अवेलेबिलिटी शहरामध्ये 53% आहे, पण खेड्यामध्ये ती 27, कधी कमीत 18 ते 27% आहे. या स्थितीमध्ये मला असं वाटतं की ऑनलाईन शिक्षणाचा धोशा लावणंसुद्धा फारसं काही उपयुक्त ठरेल असं मला वाटत नाही. मी 2 पर्याय त्यासाठी सुचवले होते की एक तर वर्कबुक आणि ॲक्टिव्हिटी बुक शासनाने पाठ्यपुस्तकांच्या पाठोपाठ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं. पाहिजे तर येत्या 3 महिन्यासाठी वर्कबुक बनवावं किंवा 6 महिन्यासाठी बनवावं. 6 महिन्यामध्ये वॅक्सिन आलं की परिस्थिती नियंत्रणात येऊ शकेल. पण त्यानंतर जेव्हा कधी शाळा फिजिकली सुरू होतील तेव्हा शिक्षकांनासुद्धा या वर्कबुकमध्ये, ॲक्टिव्हिटी बुकमध्ये मुलांनी काय केलं याचं असेसमेंट करता येईल. शिक्षक आज प्रयत्न करत आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून पालकांना आणि मुलांशी संपर्क साधतायत. तर त्यामुळे तो पर्याय स्वीकारला गेला पाहिजे, पण तो स्वीकारला जाताना दिसत नाही आहे. मोबाईल मुलांच्या हातात दिलाच जाऊ नये. जरी मोबाईल अवेलेबल आहे, स्मार्टफोन, आता घरात एक स्मार्टफोन असेल तर आई बाबा घेऊन जाणार कामाला, बाबांना कामाला जावं लागतं. मग 2 मुलं असतील तर कोणाच्या हातात देणार? घरात भांडणं होतात. मला परवा एक शिक्षिका म्हणाले घरात भांडण झालं, 2 मुलांना मग एकच मोबाईल, डोकं फुटलं. केरळला घरात टी व्हीसुद्धा नव्हता, शेजाऱ्याचा टी व्ही कसा पाहायचा, त्या मुलीने तणाव येऊन आपलं जीवन संपवलं. 9वीतली मुलगी होती. अजून 2 मोठ्या घटना घडलेल्या आहेत. परवा त्रिपुरामधली घटना इतकी वाईट आहे की आणखी वाईट आहे. आपण आपल्या मुलाला स्मार्टफोन देऊ शकत नाही म्हणून त्या पित्यानं मृत्यूला कवटाळलं. मला वाटतं सरकारने या घटनांकडे सिरियसली पाहिलं पाहिजे. म्हणजे म्हात्रे सर म्हणतात असं की पालकांना ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांना मोबाईल हाताळण्याची अडचण आहे, त्यामुळे ही सगळी मोठी अडचण आहे. पण शिक्षण खंडित राहू नये याबद्दल सगळ्यांचं मत काय? शाळा जेव्हा कधी सुरू होतील तोपर्यंतच्या काळामध्ये ते कसं सुरू ठेवायचं, कसं संपर्क ठेवायचा याबद्दल आखता येईल. माझं असं म्हणणं आहे की पुढली 2 वर्ष, म्हणजे हे वर्ष शैक्षणिक वर्ष आणि पुढचं शैक्षणिक वर्ष हे क्लब करावं. सगळ्या रजा पाहिजे तर रद्द कराव्यात, पण आता धोशा लावू नये की बाबा शाळा सुरू करा, शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत तरी शिक्षकांनी शाळेत जा. हे थोडं थांबवलं पाहिजे. शिक्षक परेशान आहेत, खूप अडचणीत आहेत. विनाअनुदानित शिक्षकांचं तर खूप मोठी अडचण आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये ते आपला उदरनिर्वाह अन्य मार्गाने करत असत, त्यांचं तेही थांबलेलं आहे. विनाअनुदानित शिक्षकांचं शोषण तर प्रचंड आहे. ते थांबवायचं असेल तर त्यांचं वेतन सुरू झालं पाहिजे आणि विनाअनुदानाला महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे. मला हे विनाअनुदान मंजूरच नाही आणि मानधन बिंदन हे पण मंजूर नाही. 20% 40% हे मंजूर नाही. मी सतत सांगत आलो की 100% अनुदान मिळालं पाहिजे आणि 100% पगार मिळाला पाहिजे. अनुदानाची बाता करू नयेत, 100% पगार द्यावा, देणं शक्य आहे. आता करोना तर आत्ता आला, आर्थिक संकट आत्ता आलं, पण त्याच्या अगोदर 15 वर्ष तुम्ही का लोकांना थांबवलं? काही तर 17, 18, 19, 20 वर्ष उपाशी आहेत. त्यात अनेकांनी आपल्या जमिनी विकल्या, दागिने विकले. करोनामुळे म्हणजे 2 गोष्टी
कडे आपल्या राज्याचं सगळ्यात प्रगतिशील महाराष्ट्र म्हणतो आपण, आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही विषयांकडे कमालीचं दुर्लक्ष झालं. सगळ्या सत्ताधारी वर्गाचं, राजकीय वर्गाचं. त्यांच्या अजेंड्यावर शिक्षण नसतंच. शिक्षणावर 2.5% खर्च होतो. आरोग्यावर किती होतो? 0.5%. आता सगळे जागे झाले आहेत. हॉस्पिटल कमी पडत आहेत, बेड कमी पडत आहेत, घरीच राहा म्हणत आहेत. आताच ते म्हणतात की आम्ही आरोग्याच्या सुविधा वाढवू. तहान लागल्यावर विहीर खोदायला सुरुवात झालेली आहे. हीच गोष्ट शिक्षणाची आहे. परिस्थिती शिक्षणामध्ये आरोग्यासारखं संकट निर्माण होऊ शकत नाही, कारण ते दिसत नाही, पण ते लॉंग टर्मचं संकट आहे. त्याच्यातून पिढ्यानपिढ्या होऊ शकतात. म्हणून महाराष्ट्रातून विनानुदानाचं जे भूत आहे हे उतरवलं पाहिजे, काढून टाकलं पाहिजे, हद्दपार केलं पाहिजे आणि 100% अनुदान सुरू झालं पाहिजे. मला तर गेले काही दिवस शिक्षण सेवक फोन करत आहेत. त्यांच्यासाठी मी स्वतंत्र फेसबुक लाईव्ह करणार आहे नंतर. मी त्यांना एवढं सांगितलं, तुम्ही स्वतःला शिक्षण सेवक म्हणता मग माझ्याशी नका बोलू, कारण हा शब्द मी हद्दपार करायला लावला आहे सरकारला. पण लोक स्वतःला शिक्षण सेवक मानतात, सेवकाच्या दर्जात राहतात. आपण काय म्हटलं पाहिजे? सेवक नाही शिक्षका आम्ही, न सहणार अपमान, अज्ञानाचे भेदका आम्ही, पुन्हा मिळवू सन्मान. असा आवाज उठवा, एकत्र या. मी कधी शिक्षण सेवकांच्या मानधनवाढीच्या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनात गेलो नाही, शरीक झालो नाही. एकदा मला खूप लोक मागायला लागले की तुम्ही एकच आमदार आहात की येत नाही आमच्या आंदोलनात. बाकी सगळे आमदार येतात की मानधनवाढ झाली पाहिजे. मी म्हटलं मानधनवाढ झाली पाहिजे ही मागणी मला मान्य नाही. असं कसं चालेल म्हणाले. म्हटलं पगार मिळाला पाहिजे, 100% पगार मिळाला पाहिजे. किती वर्ष शोषण करायचं? हा सेवक नावाचा शब्द का चिकटवता तुम्ही? महात्मा फुलेने हंटर कमिशन पुढे म्हटलं होतं की शिक्षकांना सन्मान द्या, आणि आपण 150 वर्षानंतर म्हणतो की आम्हाला मानधन द्या. ही मानधन नावाच्या गोष्टीनेच शिक्षणाचा, केवळ शिक्षण सेवक म्हणवणाऱ्यांचा नाही, आपल्या शिक्षण व्यवस्थेचा घात केलेला आहे. शिक्षक हा सन्मानपूर्वक शिक्षक असला पाहिजे, त्याला सन्मानपूर्वक वेतन मिळालं पाहिजे. त्याला चांगलं वेतन द्या, तो चांगले रिझल्ट देईल. तुम्ही हे काही देणार नसाल तर शिक्षण व्यवस्थेचं मातेर होत राहील. म्हणून आपण केलं पाहिजे. IIT शिक्षक आज परेशान येतात. कोविडमुळे सगळे जागे झालेत. ICT शिक्षक, IT शिक्षण मी अनेकदा बोललो, पण ते एकत्रच येत नाहीत. तेही आपला मागणी काय करतात, आम्हाला तात्पुरतं घ्या आणि मानधन द्या. त्यामुळे मी अशा आंदोलनाला पाठिंबा देत नाही. माझं म्हणणं ICT IT शिक्षणाची गरज आहे, त्यासाठी पूर्णवेळ शिक्षकाची गरज आहे, क्वालिफाईड शिक्षकाची गरज आहे. आणि क्वालिफाईड शिक्षक असेल तर त्याला पूर्ण वेळ पूर्ण वेतन दिलं पाहिजे. मानधन बिंधन मला माहीत नाही, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम माहीत नाही. त्यामुळे आम्हाला कॉन्ट्रॅक्टवर घ्या अशी मागणी जर कोणी केली तर मी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमच्या विरोधात आहे. मी मुंबईतल्या शिक्षकांचं प्रतिनिधित्व करतो आणि 3री टर्म आहे माझी. मला मुंबईतल्या शिक्षकांचा मी ऋणी आहे, आभारी आहे की माझ्या या भूमिका त्यांना मान्य आहेत, म्हणून ते मला 3ऱ्यांदा देतात. माझं म्हणणं कॉन्ट्रॅक्ट सिस्टम शिक्षण सेवकाची असो, ICT असो किंवा ITची असो किंवा CHBची असो किंवा कोणतीही असो, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम ॲबॉलिश झाली पाहिजे. काम आहे का 2-4 तासाचं काय? पूर्ण वेळ आहे ना, मग पूर्ण वेळ कामाचं पूर्ण वेळ वेतन मिळालं पाहिजे, पूर्ण वेळ संरक्षण मिळालं पाहिजे. आपण ही भूमिका घेतली पाहिजे. पण जे या अडचणीत आहेत त्यांची भूमिका वेगळी असते. माझी भूमिका थोडीशी वेगळी आहे. कारण कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमने, विनानुदानाने, ज्याला तुम्ही शिक्षण सेवक म्हणता किंवा ICT शिक्षक या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर लागतात, ही फायद्याची कोणाची आहे? ही तथाकथित संस्थाचालकांची आहे. अनेक संस्थाचालकांनी जे कमालीचं शोषण केलं शिक्षकांचं, त्याला तर पार नाही. अनेकांनी लावताना काही व्यवहार केले, लोक बोलत नाहीत, अवघड वाटतं लोकांना. त्यामुळे त्याला विरोध केला पाहिजे. पण मला खात्री आहे की शिक्षक भारतीने ज्या पद्धतीने भूमिका घेतली की नो कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम,
आम्हाला शिक्षणसेवक मान्य नाही, मी शिक्षणसेवक हा शब्द बदलायला भाग पडला आणि टीचर ऑन प्रोबेशन केलं. मग प्रोबेशन पिरियड असेल तर प्रोबेशनचं शुल्क स्केल द्या, जितका प्रोबेशन पिरियड असेल तितका स्केल द्या. प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर रिसर द्या. हे 3,000 4,000 6,000 केले मी आरडाओरड केल्यानंतर. आता 6,000 भागतं का सांगा मला? 8,000 9,000 भागतं का? 11,000 भागतं का? त्यामुळे मला मानधनवाढ मान्य नाही. तुम्ही ठरवा स्केल, स्केल मिळायला पाहिजे, वेतन श्रेणी मिळाली पाहिजे आणि सन्मानपूर्वक मिळाली पाहिजे. रोजगार हमीवरच्या योजनेच्या किंवा साध्या मजुरीचा जो दर केंद्र सरकारने ठरवला आहे तो सुद्धा जास्त आहे. आपण त्यासाठी केलं पाहिजे. प्रश्न खूप आहेत. शिक्षकांना न्याय मिळवून द्या, कस्तुरबा शिक्षकांना न्याय मिळवून द्या, आश्रमशाळांना न्याय मिळवून द्या. माझं म्हणणे प्रश्न आपण का म्हणतो, आपण मूळ प्रश्नांवर घाव घालत नाही. शिक्षक भारती किंवा मी, आमची सगळ्यांची पार्श्वभूमी काय आहे? आम्ही राष्ट्रसेवा दलातून आलेलो आहोत. त्यामुळे आमची पहिली बांधिलकी समाजवादाशी आहे. समाजवाद शोषणाला विरोध करतो. कोणत्याही पद्धतीचं शोषण समाजवादाला मान्य नाही. समाजवाद समान न्यायाची भूमिका घेतो, समान काम समान वेतनाची मागणी करतो. जेवढं काम करेल तेवढं दाम मिळायला पाहिजे. मग काम सारखं मग वेतनसारखं का नको? तुम्ही समाजवादी भूमिका घेणार नाही, भांडवली व्यवस्थेमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे ती मान्य कराल. मला ICT शिक्षण द्यावं सर आमचं घ्या. मग म्हटलं तुम्ही आधी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम सोडा, मग मी आहे ना तुमच्यासोबत. शिक्षणसेवकाने मी ते सांगत असतो की मानधनवाढीची मागणी सोडा, मागणी मूळ मागणीवर घाव घाला. हां, सरकार काय देईल, सरकार किती देईल त्याची चर्चा नंतर करू. सरकार देईल ना, देईल ते, पण आपणच मागणार कमी तर नाही होणार. आणि हीच अनुदानाच्या बद्दलची माझी भूमिका आहे. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम कुठेही असो, व्यवसाय शिक्षणात असो, रेग्युलर शिक्षणात असो, प्रायमरी शिक्षणात असो, हे हटवली पाहिजे आणि आपण त्या विरोधात ठामपणे आवाज उठवला पाहिजे. आता करोनामुळे हे प्रश्न समोर येत आहेत, पण त्याबद्दलसुद्धा आपण बोलत राहिलं पाहिजे, मागत राहिलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की याच्यातूनच एकजूट होईल. लोक किमान या डिजिटली तरी एकत्र येत आहेत आणि आपलं काम त्यामुळे थोडं सोपं झालेलं आहे. आवाज उठवत आहेत लोक. मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. फक्त एकच माझी तुम्हाला विनंती आहे, मी जे बोलतो तीच मागणीत रूपांतर करून एकाच पद्धतीचं कॉपी केल्यासारखं माझ्याकडे लोक पाठवतात. मध्ये शिक्षण सेवकांना मी बोललो, म्हटलं वेतन मिळालं पाहिजे. आता मी तो कायदा बदलायच्या भानगडीत करूनसुद्धा 8-10 वर्ष झाली. प्रचंड विरोध केला सभागृहात, एकट्याने लढलो. आता मला सेम तुम्ही SMS करता, ईमेल करता, अरे असं नका करू, कॉपी नका करू, नवीन काहीतरी मुद्दा मांडा, काय करता येईल अशी सूचना करा. मी स्वागत करेन, आनंदाने स्वागत करेन, तुमच्यासोबत 100% आहे. पण कॉपी केल्यागत मला नका पाठवू, का मी काय सरकार नाही आहे. हां, कॉपी केल्यात पाठवायचं सरकारला पाठवा, पण कॉपी नका करू. कॉपी केली करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्क फुल देता का? नाही देत ना. मग आपणच कॉपी करून लिहिलं तर कसं काय आपल्याला न्याय मिळेल? प्रश्न न्यायाचा आहे, जस्टिसचा आहे, त्यापेक्षा अधिकाराचा आहे. आपण अधिकार मागू. आणि मला खात्री आहे की शिक्षक भारती ज्या पद्धतीने ग्रामीण, शहरी, निमशहरी सगळ्या भागामध्ये काम करत आहे त्याला उपयोग होईल. माझी सगळ्याच आहे ना, सामाजिक न्याय विभागामध्ये असलेले स्पेशल स्कूलवाले आहेत, आश्रमशाळा आहेत, सगळ्यांनी मागणी करा, एकत्र या. आपल्या ज्या व्यावसायिक नीतिमत्ता आहेत त्या आपण जपल्याच पाहिजेत आणि त्यावर ठाम राहूया. पण लोकशाही समाजवादी विचाराचा स्वीकार करा, त्याशिवाय तुम्हाला ताकद द्यावी. यांचा आपण स्वीकार नाही केला ना तर कोणताच प्रश्न सुटणार नाही. आधी त्याचा स्वीकार करावा. महात्मा फुलेंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, महात्मा गांधींपासून स्वामी विवेकानंद या सगळ्यांनी शिक्षण व्यवस्थेत खूप सांगून ठेवलं आहे. आपण त्यापासून खूप दूर आहोत म्हणून आपण अडचणीत आहोत. ज्या दिवशी आपण या महापुरुषांनी मांडलेल्या विचारांचा स्वीकार करू आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये, आचारामध्ये आणि आपल्या लढाईमध्ये, संघर्षामध्ये, त्या दिवशी आपण विजयी होऊ. तोपर्यंत विजय लांब राहील. आता परिस्थिती सध्याची कठीण आहे, पण
जशी ही परिस्थिती 1-3-4 महिन्यात निवळेल आणि मग आपण फिजिकली सुद्धा एकत्र येऊ. माझी सगळ्यांना शिक्षकांना विनंती आहे, सोशल डिस्टन्सिंग हा शब्द वापरू नका. मुलांच्या पालकांच्या संपर्कात राहा. सुरक्षित अंतर हा शब्द वापरा. ऐक्याचा मंत्र जपा. द्वेषाला, भेदभावाला आपल्या मनात थारा देऊ नका, कारण या द्वेष आणि भेदभावाचे सगळ्यात मोठे बळी आपणच आहोत. भेदभाव आपल्याच बाबत होतोय ना, तेव्हा भेदभावाला आपण दूर केलं पाहिजे आणि एकत्रितपणे केलं पाहिजे. महापॉलिटिक्स या पोर्टलच्या माध्यमातून मला तुमच्यासोबत येता आलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी सगळ्यांना नमस्कार करतो आणि धन्यवाद देतो. महापोर्टलवर तुम्ही तुमचे काही बाकीचे प्रश्न असतील तर जरूर पाठवत राहा, ते मला कळवतील. मी स्वतंत्रपणे इतर प्रश्नांवर नंतर येणारच आहे काही दिवसात. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.